जवळजवळ 6.25 वर्ष झालं संतोष देशमुखांची हत्या होऊन आणि त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत कृष्णा आंधळे त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती. मला आता एक कळत नाहीये की चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. जवळजवळ 6.25 वर्ष झालं संतोष देशमुखांची हत्या होऊन आणि त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत कृष्णा आंधळे त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती. मला आता एक कळत नाहीये की चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो.